कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि आता जयवंतराव भोसले सहकार पॅनलकडून मोठी तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. सभासदांचा कौल, स्थानिक परिस्थिती आणि कार्यकर्त्यांचा समतोल साधत उमेदवारी निश्चित केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सभासद कराड, वाळवा, कडेगाव आणि खानापूर या 4 तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विखुरलेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीचे समीकरण व्यापक आणि महत्त्वाचे मानले जात आहे. डॉक्टर अतुलबाबा भोसले म्हणाले की गेल्या 11 वर्षात डॉक्टर सुरेशबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा कारखान्याने आदर्श आणि सक्षम कारभार केला आहे. कारखान्याचा इतिहास सांगताना त्यांनी माहिती दिली की 1955 मध्ये कारखान्याची स्थापना झाली. 1960 मध्ये पहिला गळीत हंगाम सुरू झाला. त्यावेळी गाळप क्षमता फक्त 800 मेट्रिक टन होती. मात्र आज कृष्णा कारखाना तब्बल 12,000 मेट्रिक टन गाळप क्षमतेपर्यंत पोहोचला आहे. डॉक्टर भोसले यांनी कारखान्याच्या सभासद हिताच्या योजनांवरही भर दिला. महाराष्ट्रात उच्चांकी ऊस दर, सभासदांना मोफत साखर, गेल्या 5 वर्षापासून घरपोच साखर योजना, उच्चांकी साखर उतारा आणि विक्रमी कामगिरी ही केवळ आकड्यांची वाढ नाही तर सभासदांच्या विश्वासाची ताकद आहे, असेही त्यांनी म्हटले. निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले, प्रत्येक निवडणुकीची समीकरणे वेगळी असतात. सहकार क्षेत्रात चांगला कारभार करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी सभासद कायम उभा राहतो. जयवंतराव भोसले सहकार पॅनेल सभासदांपर्यंत आपले काम आणि विचार पोहोचवण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.